विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो, ज्याचं नाव आहे इझी मॅथ बाय वानखेडे सर. आणि मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वाध्याय. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र यांच्या माध्यमातून चालू असलेला हा स्वाध्याय जो आहे, म्हणजेच नेमकं काय, एस फॉर स्टुडंट, डब्ल्यू फॉर व्हॉट्सॲप बेस्ड, डी फॉर डिजिटल अँड एच फॉर होम असेसमेंट योजना जी आहे, या अंतर्गत दर हप्त्याला एक स्वाध्याय दिला जातो. त्या अंतर्गत हा जो स्वाध्याय हप्ताभर तुम्हाला सोडवायचा आहे मित्रांनो. आणि या स्वाध्यायामध्ये आजच्या या सत्रामध्ये आपण वर्ग 10वीसाठी गणित या विषयाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत उत्तरासहित. हा स्वाध्याय जो आहे हा मागील शनिवारी प्रसारित करण्यात आलेला आहे, परंतु आपण तुम्हाला सोडण्यासाठी वेळ मिळावा म्हणून काही दिवस थांबलो आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत, जेणेकरून हे जे उत्तर आहे हे लीक होऊ नये त्या उद्देशाने. तरी पण ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलेलं नसेल त्यांनी तो सोडण्याचा प्रयत्न करावा, आणि ज्यांनी सोडवलेला असेल त्यांनी हे जे उत्तरं आहेत या उत्तराची खात्री करून घ्यावी, जेणेकरून तुमचे उत्तर आणि या ठिकाणी देण्यात आलेले उत्तर हे बरोबर आहेत का ते तपासायचे. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न काय तो. मित्रांनो, या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रसारित करीत आहोत, जेणेकरून मराठी आणि सेमी विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. तर पहिला प्रश्न आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर ए बी छेद पी क्यू बरोबर 7/5. तर रिकामी जागा भरायची आहे खालील पर्यायामधून. पर्याय आहेत, त्रिकोण एबीसी मोठा असेल, त्रिकोण पी क्यू आर मोठा असेल, दोन्ही त्रिकोण समान असतील, किंवा चौथा पर्याय आहे निश्चित सांगता येणार नाही. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते तुम्ही शोधून काढला असेलच. तत्पूर्वी आपण घेऊया सेमी माध्यमांसाठी हाच प्रश्न. इफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू 7/5 देन डॅश डॅश डॅश. अँड ऑप्शन्स आर ए मीन्स फर्स्ट ऑप्शन 1 triangle ABC is bigger, second triangle PQR is bigger, third option number 3 both the triangles will be equal, and fourth option cannot be decided. Now the correct option is first, triangle ABC is bigger. Triangle ABC is bigger. तर या ठिकाणी ABC हा मोठा आहे असं आपण, त्रिकोण ABC हा मोठा असेल असं आपण या ठिकाणी टिक केलेलं आहे पहिल्या ऑप्शनला. चला तर मग यानंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त रिकामी जागा स्पर्शिका काढता येतात. हा प्रश्न बऱ्याच वेळा झालेला आहे, तरी पण तुम्ही बघा, प्रयत्न करून तुम्हाला सोडवता येईलच. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त रिकामी जागा स्पर्शिका काढता येतात. ऑप्शन पर्याय 1, 0, 2, 1, 3, 2 आणि 4 अनंत. हाच प्रश्न इंग्रजीच्या माध्यमातून घेऊया. द नंबर ऑफ tangents that can be drawn to a circle from a point outside it is. Options 1, 0, 2, 1, 3, 2 and fourth option is infinitely many. Now here the correct option is option number 3, which is 2, means the number of tangent that can be drawn to a circle from a point outside it is 2. Now second, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शकांची संख्या, रिकामी जागा असते. वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शकांची संख्या रिकामी जागा असते. तर पर्याय आहेत 0, 1, 2 आणि अनंत. पहिला पर्याय 0 आहे, दुसरा 1 आहे, तिसरा 2 आहे आणि चौथा पर्याय अनंत आहे. तर यानंतर आपण हाच प्रश्न सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊया. द नंबर ऑफ tangents दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल इज. ऑप्शन्स
1 0 2 1, 3 option 2, and fourth option infinitely many. The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle is 0 1 2 and infinitely. Now here the correct option is 3. The correct option is option number 3 आहे. The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle is 2. Now second, next question. Here option is 2, therefore the 1 is the correct answer. एक मिनिट, हा पर्याय चुकलेला होता. या ठिकाणचा जो योग्य पर्याय आहे मित्रांनो तो आहे ऑप्शन 2 मीन्स 1. The number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle is 1. Only 1. Now next. दिलेल्या आकृतीत वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे यात रिकामी जागा गुणधर्माचा वापर केला जातो. रिकामी जागा गुणधर्माचा वापर केला जातो. पहिला गुणधर्म आहे अर्धवर्तुळातील अंतर्लिखित केलेला कोन काटकोन असतो. दुसरा चक्रीय चौकोनाचे प्रमेय. तिसरा स्पर्श वर्तुळाचे प्रमेय. आणि चौथा पर्याय स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. यापैकी एक योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. उत्तराच्या जागी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे. बघा ही आकृती आहे. याच्यामध्ये केंद्र ओ असलेले एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाबाहेरील पी बिंदूतून 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत, ए पी आणि पी बी. आणि या ज्या स्पर्शिका काढलेल्या आहेत यामध्ये कोणत्या गुणधर्माचा वापर केला जातो हे विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी योग्य पर्याय आपण अगोदर इंग्रजीच्या माध्यमातून घेऊया हाच प्रश्न, नंतर उत्तर सांगूया, त्याचा पर्याय सांगूया. चला तर मग. इन द फिगर्स टू कन्स्ट्रक्ट टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल इन दिस कन्स्ट्रक्शन डॅश 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 प्रॉपर्टी इज यूज्ड. हिअर O is the center of the circle and AP and PB is tangent drawn from point P to the circle. So question is to construct tangents to the circle from a point outside the circle in this construction, what is the property? Name of the properties of construction. Options are angle inscribed in a semicircle at right angle. Second option, theorem of cyclic quadrilateral. Third option, theorem of touching circles. And fourth option is tangent secant theorem. Here the correct option is first, angle inscribed in a semi-circle is right angle is the correct option. Now next, पुढचा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे यात या गुणधर्माचा वापर केला जातो. कोणत्या गुणधर्माचा वापर केला जातो त्या ठिकाणी हे आपल्याला या पर्यायामधून निवडायचं आहे. पहिला गुणधर्म आहे स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. दुसरा आहे स्पर्शिका त्रिज्या. तिसरा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. आणि चौथा प्रमेय आहे मित्रांनो, चौथा जो पर्याय आहे तो आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आणि ही जी आकृती आहे या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये
वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला एक स्पर्शिका काढण्यात आलेली आहे आणि ही जी स्पर्शिका आहे ती स्पर्शिका कोणत्या गुणधर्माने काढण्यात आलेली आहे हे आपल्याला विचारलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर सांगूया. चला तर मग हाच प्रश्न पाहूया. In the figure, to construct tangent to the circle from a point on the circle without using the center of the circle, in this construction dash property is used. First option, corners of theorem of the angle between tangent and secant. Second option, tangent theorem. Third option, corners of tangent theorem. And fourth option is tangent segment theorem. Sorry. These are the fourth option. First is converse of theorem of the angle between tangent and secant. म्हणजे व्यत्यास आपल्याला सांगता येतो या ठिकाणी. छेदिका आणि स्पर्शिका यांचा म्हणजेच tangent and secant is the correct answer. Converse of the theorem between tangent and secant is the correct answer. Option number first. Now second question. पहिल्या n नैसर्गिक संख्येची बेरीज रिकामी जागा असते. पहिला पर्याय n गुणिला n वजा 1 कंसामध्ये, दुसरा पर्याय n गुणिला कंसामध्ये n अधिक 1 कंस बंद भागिला 2 आणि तिसरा पर्याय n गुणिला n प्लस 1 कंस बंद आणि चौथा पर्याय n गुणिला कंसामध्ये n मायनस 1 कंस बंद भागिला 2. तर यापैकी आपल्याला पहिल्या n नैसर्गिक संख्येची बेरीज किती असते हे या पर्यायामधून निवडून लिहायचं आहे मित्रांनो. चला तर बघूया. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर याचं उत्तर सांगूया आपण. तर सेमी विद्यार्थ्यांसाठीचा प्रश्न जो आहे तो असा आहे. द सम ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर n नॅचरल नंबर्स, द सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स इज डॅश डॅश डॅश. ऑप्शन्स आर, फर्स्ट ऑप्शन इज n into n minus 1, second option n into n plus 1 bracket complete by 2, and third option is n into n plus 1, and last fourth option n into n minus 1 by 2. Which is the correct option here? The correct option is second option, which is n into n plus 1 by 2 means second option. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 4000 ने वाढते. तर 2020 साली किती लोक साक्षर असतील हा प्रश्न आहे. एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 4000 ने वाढते. तर 2020 साली किती लोक साक्षर असतील. पर्याय आहेत 6000, दुसरा पर्याय 8000, तिसरा 7600 आणि चौथा पर्याय आहे मित्रांनो 8400. चला तर मग पाहूया हाच प्रश्न इंग्रजी माध्यमांसाठी. इन द इयर 2010 in the village there were 4000 people who were literate. Every year the number of literate people increased by 400. Then how many people will be literate in the year 2010? Options 6000, second option 8000, third option 7600 and last option is 8400. This is the last option. Now the correct answer is second, means 8000. बघा या ठिकाणी प्रत्येक वर्षी किती संख्या वाढत आहे. एव्हरी इयर
the number of literate people increased by 400, and difference between 2010 and 2020 is 10 year. 10 into 4 means 4000, and 4000 means 8000. So the correct option is second. दरवर्षी या ठिकाणी 400 लोक साक्षर होत आहेत, आणि 2010 ते 2020 हे 10 वर्ष होतात. 10 गुणिले 400 केलं तर 4000 होतात, आणि 4000 पहिले क्वालिफाईड असलेले, म्हणून एकूण साक्षरांची संख्या द पीपल who will be literate in the year 2020 is equal to 800. Now next, what is the sum of the first 30 natural numbers? What is the sum of the first 30 natural numbers? Options are 462, 463, 464 and 465. पहिल्या 30 नैसर्गिक संख्येची बेरीज खालीलपैकी कोणती? 462, 463, 464 आणि 465 यापैकी योग्य पर्याय कोणता आहे, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि दी करेक्ट ऑप्शन इज 465. हिअर दी करेक्ट ऑप्शन इज 465. या ठिकाणी योग्य पर्याय आहे मित्रांनो चौथा, आणि चौथा पर्याय आहे 465. तर मित्रांनो या ठिकाणी आपण अशा प्रकारे या 17व्या हप्त्यामध्ये विचारल्या गेलेल्या स्वाध्यायामधील प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे उत्तरासहित. तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आपण NTSC अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची सुद्धा प्रसारण आपल्या या चॅनलमार्फत करणार आहोत मित्रांनो. तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा, तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब केलेलं नसेल माझ्या चॅनलला तर जरूर करा. आपण स्वाध्यायाची मालिका सुरू ठेवणारच आहोत दोन्ही विद्यार्थ्यांसाठी, दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच पद्धतीने किंवा त्याच बरोबरीने आपण NTS यामध्ये असणारा जो शालेय क्षमता चाचणीचा पेपर आहे त्यावर आधारित सुद्धा प्रश्न मालिका सुरू करणार आहोत किंवा सुरू केलेली आहे. त्याचं प्रसारण आपण आपल्या या चॅनलवर करणार आहोत. तर तुम्ही ती काळजीने बघा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आणि माझ्याकडून तशा शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत जय हिंद, नमस्कार.